धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग नगरपालिकेविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाची अखेर यशस्वी सांगता झाली आहे। घनकचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा, रस्ते आणि इतर नागरी समस्यांबाबत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र दिलेली आश्वासने निश्चित वेळेत पूर्ण झाली नाहीत तर यापेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। त्यामुळे आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची कितपत प्रभावी अंमलबजावणी करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रत्येक समस्याची आम्ही मागणी करतो आणि त्याला ह्यांनी केराची टोपली दाखवतात। आम्ही समजून गेलो की प्रशासन नवीन आहे, नगराध्यक्ष नवीन आहे म्हणून आम्ही गप्प बसलो। पण आम्ही बोललेलं सभागृहामध्ये विरोधी नगरसेवकांनी बोललेलं प्रोसिडिंगला सुद्धा घेतलं जात नाही। आणि आम्ही काय जर बोललो की प्रोसिडिंगला घ्या म्हणून पत्र दिलं तर ती अजेंड्यावर घेत नाहीत। आणि मध्येच काय बोललं ऐनवेळच्या विषयामध्ये बोललं तर ती म्हणतात आता वेळ संपलेला आहे। आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, घटनेप्रमाणे ही सभागृह चालवा। जर चलत नसेल तर आमच्या पक्षाचे वरिष्ठ जसं आदेश करतील त्या पद्धतीने तीव्र आंदोलन लोकशाही पद्धती योग्य जिथं योग्य आहे तिथं आम्ही न्याय मागू। एकंदरीत पाहायला गेलं तर नगरसेवकाकडून विरोध केला जातो का नगराध्यक्ष? नगराध्यक्ष साहेबाला आम्ही काही प्रश्न केले तर ते संयमाने आम्हाला उत्तर देतात, मुख्याधिकारी साहेब पण आम्हाला उत्तर देतात। पण तो नगराध्यक्ष आमचा आहे, आम्हाला बोलायला सभागृहात दाबला जात आहे। जर सभागृहात आमचे काही विषय घेतले जात नसतील प्रोसिडिंगवरती आणि आमच्या नगरसेवकांना जर धमक्या येत असतील तर त्याबाबत आम्ही तालुकाध्यक्ष म्हणून रस्त्यावर उतरायला तयार आहे। जशाच तसे उत्तर दिले जाईल। काँग्रेस पक्ष हा कमजोर नाही। आज गेले 70 वर्ष इथं काँग्रेसनं राज्य केलेलं आहे। 5-10 वर्षांना काय फरक पडत नाही। काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणार आणि आल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा, नगरसेवकांचा आवाज आम्ही रस्त्यावर येऊन उचलून धरू आणि जशाच तसे उत्तर देऊ। धन्यवाद। भैया, या सर्व घटनेच्या विरोधकांना काय आव्हान करणार? मला वाटतं की आज कुठलाही प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडून येतो, मग नगराध्यक्ष असं म्हणा, आमदार असं म्हणा किंवा नगरसेवक, ज्यावेळेस राजकारणात निवडणुकीपुरतं राजकारण करावं, ज्यावेळेस निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष हा पूर्ण नळदुर्ग नगरीचा नगराध्यक्ष असतो। त्यांनी सर्व या पुढील काळात जर ह्या नुसते आश्वासनं किंवा उपोषण करू नका, आम्ही कामं करू, नुसते आश्वासनं दिली तर मला वाटतं आम्ही भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्या संबंधित खात्याचे मंत्री असतील तिथपर्यंत जाऊन हे उपोषण आंदोलन करू असं या ठिकाणी सांगतो। आज नगर परिषद प्रशासनानं त्या ठिकाणी येऊन दखल घेतली। आम्हाला तेही ठीक वाटलं किंवा कुणीतरी आहे दखल घेतली, पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हा महत्त्वाचा विषय आहे। कारण की शेवटी लोकांसाठी हे प्रशासन आहे आणि शासन आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर या प्रमुख मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर परत एकदा आम्ही काँग्रेसची पूर्ण टीम रस्त्यावर उतरून आंदोलन करू। अशा पद्धतीने जे आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। सुनील बनसोडे आपल्यासोबत आहेत। भैया, कुठेतरी दलित समाजाच्या नेत्याला सभागृहामध्ये बोलू देत नाही असा आरोप एकंदरीत त्यांनी करतात, कसं बघताय? आता आम्ही तर आलोय त्याच्यामुळं आम्हाला कळलं की अशा गोष्टी, पण निधी भरपूर आहे, कामं होणारच आहेत। फक्त थोड्या अडचणी असतील, काही नगरपालिकेच्या काही समस्या असतील त्या दूर होऊन जे आमच्या नेत्यांनी जे केलेलं आहे उपोषण, आमचे 3 नगरसेवक असतील, त्यांचे 2 नगरसेवक असतील, त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर आम्ही संपूर्ण काम करून दाखवू। खरं तर काँग्रेसच्या नेत्याकडून ही लक्षवेधी करण्याचं काम तुमच्या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, तर मान्य आहे? लक्षवेधीची मागणी असते, त्या मागणी आम्ही मान्य केलेली आहे। ते आम्हाला लोकांच्या कामासाठी लोक आणि आम्ही दोघं मिळून BJP असेल, काँग्रेस दोन्ही मिळून संपूर्ण काम करण्यास कटिबद्ध आहोत। एकंदरीत अशा पद्धतीने जे आंदोलन केला होता भाजपच्या सत्तेधाऱ्याकडून मान्य केलेलं आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी कुठेतरी लक्षवेधी करून ह्या भाजपच्या नेत्यांना जे आहे डोळे उघडणार आहे। आता प्रशासन आता कितपत या कामाची, प्रशासन असतील, राजकीय नेते असतील, दखल घेणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुष शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे पुढील पाव उचलायची वेळ येईल ही पुढे काळामध्ये येऊ देऊ नये अशीच विनंती करून मी माझ्याशी। एकंदरीत पाहायला गेलं तर या पुढच्या दिशा आंदोलनाची कशा पद्धतीने असणार जर तुमची मागणी मान्य नाही झाली तर? नळदुर्ग नगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आज अस्तित्वात आहे
आणि प्रबळ संख्या असताना देखील एक हुकुमशाही पद्धतीनं नगरपालिकेचं कामकाज केलं जात आहे. असंच जर कामकाज राहिलं आणि नागरिकांच्या समस्या जर नगरसेवक मांडत असतील आणि त्या सोडविल्या जात नसतील तर नागरिकांच्यासाठी आम्हाला जनतेच्या बरोबरीनं रस्त्यावर उतरून याला उत्तर द्यावं लागणार आहे. याला सर्वस्वी जबाबदारी हे नगराध्यक्षाची राहणार आहे. ज्यावेळी नगरसेवक हा नागरिकांचा प्रमुख म्हणून नगरपालिकेमध्ये काम करतो त्यावेळी नगरसेवकांनी मांडलेले विषयही लक्ष दिले पाहिजेत. भेदभाव केला जायला नको आहे. आज नगरपालिकेकडून सर्वत्र भेदभावपूर्ण अशा पद्धतीनं जे आहे काँग्रेसच्या नेत्याकडून सकारात्मक राजकारण करावं आणि विकासात्मक धोरण अवलंबावं अशी एकंदरीत जे आहे आव्हान करताना पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.